नुकसान झालेलं आहे आणि सर्वाधिक नुकसान जे आहे ते देवळाली, त्याच्यानंतर पिंपरी घाटा, दादेगाव, कडा, शेरी, निमगाव चौकाचा परिसर आणि टाकळी ह्या परिसरामध्ये काही लोक अडकलेले आहेत। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलून हे आता हेलिकॉप्टर जे आहे मिलिटरीचं हेलिकॉप्टर आलेलं आहे नाशिकवरून। 50 वर्षापासून पहिल्यांदाच कडा नदीला इतका मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। ते आत्ता काय झालंय, देवळाली, दादेगाव, घाटा, पिंपरी इकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व छोटे छोटे पाझर तलाव किंवा छोटे तलाव ते फुटल्यामुळे गावात पाणी शिरले।